नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता पोलीस स्टेशनमध्ये तेजसने स्वतःला आता अरेस्ट करून घेतलेले असते। तो म्हणतो की संपतरावांच्या मृत्यूला मी जबाबदार आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला आता अरेस्ट करून ठेवा। तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर साहेब इथे कन्फ्यूज झालेले असतात। ते विचार करत असतात की तेजस जर आता या गुन्ह्याची स्वतः कबुली देतोय तर आम्ही काय केलं पाहिजे। तेव्हा इथे बोलावलेलं असतं ते म्हणजे मानसीला। तेवढ्यातच तिथे आता सुनंदा आलेली असते। सुनंदा म्हणत असते की इन्स्पेक्टर साहेब, माझ्या मुलाने तेजसने काही केलेलं नाही आहे। तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, अहो आम्ही सुद्धा त्यांना हेच सांगतोय की तुम्ही जर काही केलेलं नाही आहे तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन स्वतःला इथे आता अरेस्ट करून का ठेवले आहे। तुम्ही जाऊ शकता, पण ते जायलाच तयार नाही आहेत। त्यांचं फक्त एकच म्हणणं आहे की त्यांनी इथे गुन्हा केला आहे, त्यांनी गुन्हा केला आणि त्याची शिक्षा त्यांना झाली पाहिजे। तेवढ्यातच तिथे मानसी आलेली असते। मानसी बघते तर काय, तेजस आता पोलीस स्टेशनमध्ये असतो आणि इथे आता मानसी आल्यानंतर तेजस लगेचच बाहेर येतो लॉकअपमधून आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की याच आहेत लकी चाम, यांना विचारा त्यांच्या वडिलांचा संपतरावांचा खून मीच केला आहे, माझ्यामुळेच त्यांना हार्ट अटॅक आला होता, हे आता तुम्ही प्लीज या इन्स्पेक्टर साहेबांना सांगा। तेव्हा इन्स्पेक्टर विचारतात की मानसी सनस, तुम्ही आता खरं खरं सांगा, तेजस प्रभू जे काही बोलत आहेत ते खरं आहे का? त्यांच्यामुळेच तुमच्या वडिलांचं इथे निधन झालं आहे, त्यांच्यामुळेच त्यांना हार्ट अटॅक आला आहे, त्यांच्या मृत्यूला इथे तेजस प्रभू सर्वस्वी जबाबदार आहेत का? ते तुम्ही आता फक्त सांगा। तेव्हा मानसीला आठवतं की इथे आता तिची आई संपदा तेजसला म्हणत असते की जेव्हा लग्नामध्ये पैसे कमी पडत होते तेव्हा तुम्हीच दागिने गहाण ठेवून खोटे दागिने घेऊन आला होतात आमची मदत करायला, पण नंतरला सगळ्यांना कळलं की ते दागिने खोटे आहेत आणि मग मनूचं लग्न मोडलं आणि जेव्हा मानसीचं लग्न मोडतं तेव्हा तो धक्का इथे संपतरावांना सहन होत नाही आणि तेव्हाच त्यांना हार्ट अटॅक आलेला असतो। म्हणजे इथे आता इनडायरेक्टली का होईना पण तेजस सर्वस्वी इथे संपतरावांच्या मृत्यूला जबाबदार आहे असं आता मानसीला वाटतच असतं आणि ते बरोबरच आहे। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांना घाबरवण्यामध्ये गायत्री काही मागे हटत नसते। गायत्री म्हणत असते की जन्मठेप तरी आता तेजसला होणारच। तेव्हा इथे सगळेजण म्हणतात काय? तेव्हा दिनेश म्हणत असतो, अगं हे काय बोलतेस तू, तो माझ्याशी कसाही वागला असला ना तेजस, तरीसुद्धा तो माझा लहान भाऊ आहे, त्याला इथे जन्मठेप होईल असं म्हणतेस तू? तेव्हा गायत्री म्हणते, कारण त्याने स्वतःच्या तोंडाने गुन्हा कबूल केला आहे की त्याने संपतरावांचा खून केलेला आहे, त्यांना जो हार्ट अटॅक आला आहे तो त्याच्यामुळेच आलेला आहे, त्याच्या फसवणुकीमुळे, मग आता दुसरं काय होणार? तेव्हा इथे इन्स्पेक्टर जाधव म्हणत असतात की मानसी सनस, तुम्ही सांगा, तुम्ही तुमचं स्टेटमेंट द्या की तुमच्या वडिलांचा यांनी खून केला आहे, यांच्यामुळे तुमच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे असं जर तुम्ही आता म्हणालात ना तर इथे आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल होईल आणि त्यांना 14 वर्षाची इथे आता शिक्षासुद्धा होईल। तेव्हा तुमच्या स्टेटमेंटवरती आता यांना शिक्षा होईल की नाही हे ठरणार आहे। तेव्हा इथे गायत्री म्हणत असते की बघताय ना तुम्ही तात्या, अहो हा तेजस आहे ना सगळ्यांच्या तोंडाला काळं फासणार आहे, 2दा जेलमध्ये जाऊन बसला आहे। अहो काय तुमची ही इज्जत सांगा ना, तुमचा हा खोटा स्वाभिमान काय कामाचा? आता या मुलाने तुमची इज्जत तर आता चव्हाट्यावरती आणलेलीच आहे, बरोबर की नाही? मला काय वाटतं, याच्यामुळे तुमच्या घराण्याची इतकी इज्जत जाण्यापेक्षा तुम्ही एक काम करा, आता तो 14 वर्ष तरी काय बाहेर येत नाही, मग आता हे घराचं घोंगडं तसंच भिजत राहणार, कारण तो काही सही करायला इथे नाही आहे। मी तर म्हणते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याची सही घ्यायला हवी, नाहीतर एक काम करा ना, तुम्ही एक काम करा तात्यासाहेब, त्याला ना ह्या प्रॉपर्टीतून बेदखल करून टाका। तशी त्यांनी तुमची खूपच जास्त इज्जत घालवलेली आहे, त्यामुळे त्याला आता प्रॉपर्टीमधून बेदखल करा असं मला वाटतं। तेव्हा दिनेश म्हणतो, गायत्री अगं हे काय बोलतेस तू? गायत्री म्हणते, सांग ना काय चुकीचं बोलते मी, काय चुकीचं बोलते? त्या तेजसने तुमच्या इज्जतीची पर्वा केली का? तुमची काळजी केली का? मग तुम्ही का त्याचा इतका विचार करताय? त्याला जर इथे प्रभू घराण्याची इज्जत राखता येत नाही आहे तर तुम्ही त्याचा विचार करण्यापेक्षा त्याला प्रॉपर्टीमधून बेदखल करा, काही गरज नाही आहे त्याची आता घरी येण्याची। तसंही आता सगळ्यांच्या सह्या झाली आहेत, बरोबर ना?
फक्त तेजसची एकट्याची सही बाकी आहे आणि ती मला काय आता लवकर मिळेल असं मला वाटत नाही आणि आता मला त्याची वाटसुद्धा बघायची नाही आहे. एकतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याची सही घ्या, नाहीतर त्याला प्रॉपर्टीच्या या हिश्श्यामधून बेदखल करा असं आता गायत्री तात्यासाहेबांना सुचवते. तेव्हा इथे सगळ्यांनाच फार आश्चर्य वाटतं. पण आता गायत्री जे काही बोलत असते दिनेशला ते पटत नाही. दिनेश म्हणत असतो, अगं हे काय बोलतेस तू? त्याला इथे सोडून आणण्यापेक्षा तू इथे त्याला प्रॉपर्टीमधून सरळ बेदखल करायला सांगतेस. तेव्हा इथे आता गायत्री म्हणत असते, त्याचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. मी समजून घेते ना त्याला. आता हळदी कुंकूमध्ये सुद्धा एकटाच स्वतःशी बडबडत होता. सगळेजण त्याला हसत होते. त्याचं मानसिक संतुलन आता ठीक नाही आहे सध्या. मी पण त्याला समजून घेतलं. तो मला किती बोलला इथे हळदी कुंकूमध्ये. सगळ्यांसमोर त्याने माझी इज्जत काढली. पण मी त्याला काही बोलले का? नाही ना. पण आता माझ्या सहनशक्तीच्या बाहेरचं झालं आहे सगळं. मी नाही त्याचं हे वागणं आता सहन करणार. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता मानसीला विचारत असतात इन्स्पेक्टर की तुम्ही सांगा, तुमच्या वडिलांच्या मृत्यूला तेजस जबाबदार आहे का? तुमच्या स्टेटमेंटवरती त्यांना शिक्षा होऊ शकते. त्यांच्यावरती इथे आता गुन्हा दाखल होऊ शकतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो मानसी आता बोलणार असते की हो, यांच्यामुळेच माझ्या वडिलांचा जीव गेला आहे. पण तेवढ्यातच मानसीला आठवतं की तिच्या वडिलांनी तिचा आणि तेजसचा हात एकमेकांच्या हातात दिला होता आणि सांगितलं होतं की मानसी, तू यांची साथ कधीच सोडू नकोस, यांच्याबरोबर सुखाने संसार कर. तेव्हा इथे आता मनूला त्या गोष्टी आठवल्यानंतर ती लगेचच म्हणते, नाही इन्स्पेक्टर, माझ्या वडिलांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला होता. माझ्या वडिलांच्या मृत्यूला हे जबाबदार नाही आहेत. हा माणूस खोटं बोलतोय. हा माणूस एक नंबरचा खोटारडा आहे. यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायची गरज नाही आहे. माझी यांच्या विरोधात कुठलीही तक्रार नाही आहे. मला गुन्हा दाखल करायचा नाही आहे. तेव्हा तेजस म्हणतो, आता का खोटं बोलताय तुम्ही लकी चाम? तुम्हीच म्हणता ना की इथे संपतरावांचा जीव माझ्यामुळे गेला आहे, म्हणून माझ्यामुळे त्यांचा इथे आता जीव गेला आहे, त्यांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांच्या मृत्यूला जबाबदार आहे. त्यांचा खून मी केला आहे असं म्हणता ना तुम्ही. मी त्यांची फसवणूक केली आहे. मग आता खोटं का बोलताय? माझ्या विरोधात तुम्ही गुन्हा दाखल करा ना. तसंही तुमची इच्छा आहे ना की मला शिक्षा झाली पाहिजे. मग आता स्वतः मी जर स्वतःला शिक्षा करून घेतोय तर त्याच्यामध्ये तुम्ही का अडथळा निर्माण करताय? तुम्ही आताच्या आता पोलिसांना खरं सांगा की इथे संपतरावांच्या मृत्यूला मी सर्वस्वी जबाबदार आहे. माझ्यामुळे त्यांचा जीव गेला आहे. माझ्यामुळे त्यांना हार्ट अटॅक आला आहे. आत्ताच्या आता सांगा. मी शिक्षा भोगायला तयार आहे. मी इथून कुठे जाणारच नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते, इन्स्पेक्टर, मला आता काही बोलायचं नाही आहे. मला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करायचा नाही आहे, कारण यांच्यामुळे माझ्या वडिलांचा जीव गेलेला नाही आहे. तेव्हा इथे मानसी आता बोलून सरळ तिथून निघून जाते. तेव्हा इथे आता सुनंदासुद्धा बसलेली असते. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की हे बघा इन्स्पेक्टर, अहो मी खरं बोलतोय. संपतरावांच्या मृत्यूला मी जबाबदार आहे. माझ्यामुळेच त्यांना हार्ट अटॅक आला होता. बरोबर की नाही संपतराव? हवं तर संपतराव तिथे बसलेत, तुम्ही त्यांनासुद्धा विचारू शकता. संपतराव, अहो बोला ना. आता संपतराव फक्त आणि फक्त तेजसला दिसत असतात, बाकी कुणालाही नाही. त्याच्यामुळे इथे आता संपतरावांजवळ जेव्हा तेजस बोलत असतो तेव्हा सगळ्यांना असं वाटत असतं की तेजसच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे. त्याच्याजवळ कुणीही नसताना त्याच्याजवळ कुणीतरी आहे असं तो बोलत असतो. त्यामुळे त्याला वेळ लागले असं सगळ्यांना वाटत असतं. तेव्हा इथे आता सुनंदा काही न बोलता तीसुद्धा मानसीच्या मागे मागे जाते. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर जाधव म्हणत असतात, अहो तेजस प्रभू, जा ना इथून. अहो शिंदे, तुम्ही तरी याला हाकला ना इथून. अहो तुमच्या बायकोने आता सांगितलं ना की तुमच्या विरोधात त्यांची काहीही तक्रार नाही आहे. मग का तुम्ही ऐकत नाही? का आम्हाला त्रास देताय? हाकला शिंदे यांना, हाकला. तेव्हा शिंदे म्हणतात, अहो तेजसराव, अहो पाया पडू का तुमच्या? आता जा ना इथून, जा. तेव्हा तेजस आता बाहेर येत असतो. तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते, गीता वहिनी, घरी आल्यानंतर तुम्हाला जे काही घडले ते सांगते. आता मी फोन ठेवते. त्यानंतर तिथे सुनंदा येते आणि म्हणत असते की काय बोलू मी आता मानसी, तुझ्यामुळे माझा मुलगा आता सुखरूप सुटला गं, नाहीतर तो आता इथे पोलीस स्टेशनमध्ये अडकून पडला असता. खरंच तुझे किती आभार मानू. तुझ्यामुळे इथे आज तेजसची निर्दोष सुटका झाली आहे. खरं तर मी पायाच पडायला हवं तुझ्या. तेव्हा इथे आभार मानण्यासाठी सुनंदा मानसीच्या पाया पडत असते. पण इथे मानसी तिला आता स्वतःच्या पाया पडू देत नाही.
तेव्हा तिथे तेजस येतो. तेजस म्हणत असतो, लकी चार्म थांबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा मानसी म्हणते की काकू मी जाते, मला कोणाशी काही बोलायचं नाही आहे. आणि ती आता जात असताना तेजस तिच्या मागे मागे येतो आणि म्हणत असतो की लकी चार्म तुम्हीच म्हणता ना की इथे संपतरावाच्या मृत्यूला मी जबाबदार आहे, मग का आता माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला नाहीत, का मला शिक्षा होऊ दिली नाहीत. तेव्हा तेजस म्हणतो की हे सगळं तुम्ही माझ्यावरच्या प्रेमापोटीच केलं ना, मग जर माझ्यावरच्या प्रेमापोटी केलं तर मग हे मान्य करायला तुम्ही का तयार नाहीत. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, गप्प बसा तुम्ही, तुमच्या या मूर्खपणामध्ये मी तुमची साथ द्यायची असं वाटतंय का तुम्हाला. आता जर पुन्हा असे वागलात ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल, कळलं तुम्हाला. असं म्हणून आता मानसी रागानेच तिथून निघून जाते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, मानसी जेव्हा घरी येते तेव्हा इथे तेजसने आणलेलं गुलाबाचं रोपटं तिला दिसतं. तेव्हा ती दारामध्येच आता त्याच्याकडे बघत राहते आणि ती म्हणत असते की का वागताय तुम्ही असे तेजस, सांगा ना का वागताय. तेव्हा तिला आठवतं तेजस ते रोपटं घेऊन आलेला असतो आणि त्याच्यावरती त्या कुंडीवरती त्याने सॉरी लिहिलेलं असतं. तो आता तोंड लपवतो आणि म्हणतो, मला माहिती आहे तुम्हाला माझं तोंड बघायची इच्छा नाही आहे, पण तुम्ही हे रोपटं बघा ना, किती छान आहे ना गुलाब, तुम्हाला गुलाबाचं फूल आवडतं ना, हे घ्या, तुमच्यासाठीच आणले. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, तेजस तुमच्यामुळे माझ्या वडिलांचा जीव गेला आहे, तुमच्यामुळे माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती माझ्यापासून दूर झाली आणि माझ्या वडिलांच्या मृत्यूला तुम्हीच जबाबदार आहात, मला माहिती आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला ज्या पद्धतीने त्रास करून घेताय ना ते सुद्धा मला आवडत नाही आहे हो. तुम्हाला त्रास झालेला बघून मला आनंद होत नाही आहे. तेव्हा प्लीज प्लीज आता स्वतःला त्रास देणं बंद करा. पण मी तुम्हाला माफ केलेलं नाही आहे आणि मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. राग येतोय मला तुमचा, राग, कळतंय का. तेव्हा इथे गीता येते आणि म्हणते, काय गं मानसी, काय झालं, कुठे गेली होतीस तू अचानकपणे. तेव्हा मानसी म्हणत असते की पोलीस स्टेशनला गेले होते मी, तुमचा दीर आहे ना एक नंबरचा मूर्ख आहे. तेव्हा इथे गीता म्हणत असते, काय केले त्यांनी आता. तेव्हा मानसी घडलेला प्रकार सगळा इथे आता गीताला सांगते. तेव्हा गीता म्हणते, मानसी मग तू त्यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केलीस का. तेव्हा मानसी म्हणते की असं कसं बोलताय तुम्ही, मी त्यांच्या मूर्खपणामध्ये त्यांना साथ देईन असं कसं वाटलं तुम्हाला. मी असं काहीही केलेलं नाही आहे, मी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल नाही केला आहे. पण एक गोष्ट तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा, त्यांना आता पुन्हा घरामध्ये घेऊ नका आणि हे जे रोपटं आहे ना ते आधी फेकून द्या, मला हे रोपटंसुद्धा बघायचं नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, सुनंदा इथे तेजसला घरी घेऊन येते. सुनंदा म्हणत असते, चल तेजस चल, आता पुन्हा जर असा मूर्खपणा केलास ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. तेव्हा तिथे तात्या आता समोरच येऊन उभे राहतात आणि म्हणतात, कशाला याला सोडून घेऊन आलीस, त्याला तिथे पोलीस स्टेशनमध्ये सडवत ठेवायचं ना, कदाचित हा घरामध्ये नसता तर मनुताई तरी घरी परत आली असती. तेव्हा सुनंदा म्हणत असते, तुमच्या मनुताईला कुणीही घरातून बाहेर काढलेलं नाही आहे, ती स्वतः हे घर सोडून गेले, कळलं ना. मग तुमच्या मनुताईमुळे माझ्या मुलाने का शिक्षा भोगायची, माझा मुलगा शिक्षा भोगणार नाही आहे, त्याने काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे सुनंदा म्हणत असते, चल तेजस चल माझ्याबरोबर. तेव्हा तात्या म्हणतात की तो त्याच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत होता, त्याची कर्माची फळं भोगत होता, कळते का तुला. तेव्हा सुनंदा म्हणते, का तू त्याच्या कर्माची फळं भोगेल, तो नेहमी प्रत्येकाची मदत करत असतो, तो कधी चुकीचा वागणार नाही असं मी म्हणत नाही. पण इथे मानसीच्या वडिलांच्या मृत्यूला तेजस जबाबदार नाही हे मात्र नक्की. त्यानंतर गीता रोपटं घेऊन येते. तेव्हा मानसी म्हणत असते, गीता वहिनी हे रोपटं मी तुम्हाला फेकून द्यायला सांगितलं होतं ना, माझ्या मागे मागे कशाला घेऊन येत आहे. एक तुमचा दीर सारखा माझ्या मागे मागे येत असतो, मी त्यांना सांगितलं की मला त्यांचं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे, तरीसुद्धा ते ऐकायला तयार नाही आहेत. तेव्हा हे रोपटंसुद्धा मला बघायचं नाही आहे, फेकून द्या ते बरं. तेव्हा गीता म्हणत असते, तू फक्त एकदा म्हण की तू हे सगळं मनापासून बोलतेस. हे बघ मानसी, मला माहिती आहे तू आता त्यांच्यावरती रागवलेस, म्हणून आता तेजस यांच्याबद्दल तुझ्या मनामध्ये जे प्रेम आहे ते कमी झालं आहे का. तुझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रेम, भावना, आपुलकी काहीच उरलेली नाही आहे. अगं मी असं नाही म्हणत की तेजस भाऊजी चुकलेले नाही आहेत, अगं चुकत कोण नाही, माझ्या नवऱ्याने सुद्धा हाताला धरून मला घरातून बाहेर हकलून दिलं होतं ना, तरीसुद्धा मी हे नातं टिकवलं त्यांच्यावरच्या विश्वासापोटी. कारण त्यांच्याबरोबर मी 4 क्षण आयुष्याचे विश्वासाचे चांगले घालवलेत ना, म्हणून तर 4 वर्ष मी त्यांच्यापासून दूर आहे, तरीसुद्धा कधी एकमेकांवरती संशय घेतला नाही आणि कधी एकमेकांना चुकीचं समजलो नाही. तेव्हा मलाही आता असंच वाटतंय की तू सुद्धा तेजस भाऊजींबरोबर काही 4 आयुष्याचे विश्वासाचे क्षण घालवलेस ना, निदान त्याच्यावरती विश्वास ठेवून तरी सांग, तुला हे नातं टिकवायचं आहे की नाही, की त्यांच्यापासून तुला लांब
व्हायचं आहे की त्यांच्याबरोबर आयुष्य काढायचं आहे ते सांग. तेव्हा मानसी म्हणते की अजिबात नाही, ज्या माणसामुळे माझ्या वडिलांचा जीव गेला त्याच्याबरोबर मला आयुष्य काढायचं नाही आहे. तर इथे तेजसला सुनंदाने घरामध्ये आता रूममध्ये लॉक करून ठेवलेलं असतं. तेव्हा तेजस म्हणत असतो की मला बाहेर यायचं आहे. तर इथे बँकेमधून माणूस आलेला असतो. तो म्हणत असतो की आज जर इथे तेजस कामावरती आला नाही तर त्याला नोकरीवरून काढलं जाईल. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते पण तुमचा तेजस सर आहे ना, नोकरी करण्याच्या मनस्थितीत नाही आहे. तेव्हा इकडे आता तेजस जोरात ओरडतो आणि म्हणतो अरे काय झालंय तुम्हाला, मला आता इथून रूममधून बाहेर काढा ना. तेव्हा इथे सुनंदा टेन्शनमध्ये आलेली असते की आता तेजसची नोकरी जाते की काय अशी तिला भीती वाटत असते. पण इथे तेजसला आता बाहेर काढण्याशिवाय कुठलाही पर्याय उरत नाही.